तर बघा, आज बनवणार आहे मस्त अशी कैरीची चटणी, ठेचा पण म्हणू शकता. आणि छान अशा कैऱ्या हिरव्यागार आहेत आणि खूप आंबट आहेत. आणि आता या कैऱ्या मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलंय, म्हणजे याच्या वरती जे चीक असतं ते निघून जातं. आणि इथं बघा, हे आपल्याला याचं देठ काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कैरी साली सकट खिसून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण हे काढून घेतलेलं आहे. तर आता बघा, किसणी घेतलेली आहे आणि या किसणीने आपल्याला कैरी छान अशी साली सकट किसून घ्यायची आहे. तर इथे बघा, अशा पद्धतीने मी 2 कैऱ्या छान अशा किसून घेतलेल्या आहेत. तर आता खलबत्त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत, हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, जिरे, मीठ घालायचं, ठेचून घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीने जाडसर आबडधोबड मी शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ शकता, जाडसर कूट तयार करू शकता. जे किसून घेतलेल्या कैरीचं किस आहे ते आपल्याला आता या ठेचामध्ये मिक्स करायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि परत एकदा थोडंसं मी चवीनुसार मीठ घालणार आहे. हळद मीठ घालून झालेलं आहे. आणि आता परत एकदा हा ठेचा छान असं मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे. तर इथे बघा, मस्त छान असा आपला कैरीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर बघा, अशा पद्धतीची चटणी आपण कैरीची बनवलेली आहे, ठेचा बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता जवळून. आणि खूप मस्त असं तयार झालेले आहे. चवीला पण खूप छान लागते. आणि जेवण करताना भाकरीसोबत तोंडी लावायला अशा पद्धतीची कैरीची चटणी तुम्ही बनवून बघा. कैरीची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.